सलाम. सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात सलाम. इमॅन्युएल मराठी अलायन्स चर्च 12 बंगला आपले स्वागत करत आहे. आजच्या प्रभुवारी आज स्पेशल दिवस आहे. आज आपण लोक आपल्या पवित्र मंडळीमध्ये, पवित्र मंदिरामध्ये जरी आपण उपस्थित नाही, प्रत्येकजण आपापल्या घरी आहे, तरी आपण आपापल्या घरी राहूनच सर्वजण फादर्स डे हा पाळणार आहोत. आज फादर्स डे आहे आणि आपण आपल्या सर्व लेकरांनी आपल्या प्रिय वडिलांना हा फादर्स डे सुखाचा जावं म्हणायचं आहे. प्रत्येकाने आपल्या वडिलांना प्रार्थनापूर्वक आलिंगन द्यायचं आहे. आनंदाची गोष्ट ही आहे की ह्या लॉकडाऊनच्या दिवसामध्ये आपण आपल्या आईवडिलांच्या सहवासात जास्त आहोत आणि पुष्कळशे लेकरं ह्या दिवसामध्ये शास्त्राभ्यास करत आहे, कारण सर्वांना सवड मिळालेली आहे, वेळ मिळालेली आहे. मी देवाची उपकारस्तुती करतो की आपल्या मंडळीतील सर्व लोक सुखी निरोगी आहेत आणि या करोनापासून सर्वांचं देवबाप संरक्षण करत आहे. ही फक्त त्याच्या विश्वासणाऱ्या लेकरांनाच आशा आहे आणि ते प्रार्थनेद्वारे या सर्व गोष्टी जेव्हा देवाकडे मागतात, देवबाप त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करतो. या दिवसामध्ये कोणालाही देवापाने आजारी पडू देऊ नये, कोणाला काही त्रास उत्पन्न होऊ नये आणि करोनापासून सर्वांचं संरक्षण व्हावं, कोणाला त्याची लागण होणार नाही. ह्या सर्व गोष्टीसाठी आपण प्रत्येकजण आपली वैयक्तिक प्रार्थनेमध्ये, आपल्या कौटुंबिक प्रार्थनेमध्ये प्रत्येक मंडळीतील लोकांची आठवण ठेवावी. जे वयोवृद्ध लोक आहेत त्यांची विशेष करून आपण काळजी घ्यावी आणि आठवण ठेवावी. प्रत्येकाने आपापल्या घरातील वयोवृद्ध लोकांची विशेष काळजी घ्यावी, त्यांच्याकडे विशेष लक्ष द्यावं की त्यांना कोणत्याच प्रकारचा काही त्रास होणार नाही, कारण देवबाप आपल्या सर्वांना संरक्षण देत आहे आणि ह्या करोनापासून आपलं संरक्षण करीत आहे. जर कोणाला याही परिस्थितीमध्ये काही अडचणी असतील, काही गरज असेल, अन्न धान्य मेडिसिन काही पण, तर त्यांनी कृपा करून पाळक किंवा पंच यांना फोन करावा आणि कोणत्याच प्रकारची लाज वाटू देऊ नका, कमतरता वाटू देऊ नका की आम्ही कसं मागावं. ही परिस्थिती अशी आहे की ही परिस्थिती यामध्ये सर्वांना काही ना काही त्रास उत्पन्न होऊ शकतो. प्रत्येकाच्या घरात काही ना काही कमी होऊ शकतं, पण देवबाप या गोष्टी पूर्ण करतो आणि म्हणून आपण प्रत्येकजण जर काही आपल्याला अडचणी आहेत त्या तुम्ही पंचासंगती शेअर करू शकता, आपल्या जवळच्या लोकांसंगती शेअर करू शकता आणि जर कोणत्या पण गोष्टीची गरज आहे तर ती गोष्ट आमच्या आटोक्यात आहे तर ती आम्ही पूर्ण करायला तयार आहोत. पूर्ण मंडळी, प्रत्येक मंडळीतील व्यक्ती बरोबर आहे. प्रत्येकजण आपण नेहमी प्रार्थनेत सर्व मंडळीतील लोकांची आठवण ठेवा. आपल्याला लवकरात लवकर चर्च सुरू करायचं आहे, पण परिस्थिती अशी आहे की 10 लोक पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे, करोनाच्या पासाठी सूट पाहिजे. ह्या सर्व गोष्टी आपल्याकडून होणार नाही, कारण आपण जोपर्यंत सर्व एकत्र येत नाही तोपर्यंत आपली सहभागिता पूर्ण होत नाही. म्हणून आपण प्रार्थनेत आपापल्या घरीच राहू आणि तुम्हासाठी, पूर्ण मंडळीतील लोकांसाठी ही जी व्यवस्था करण्यात आलेली आहे ऑनलाईन प्रार्थनेची, ह्याद्वारे आपण पवित्र देवबाप आपल्याला जो चालवत आहे त्याचं वचन ऐकू आणि जे लोक पाळक साहेब, जे पाळक आपल्याला ह्यामध्ये मदत करत आहे, आम्ही त्यांचे आभारी आहोत. तसंच जे तरुण संघ आपल्याला ह्यामध्ये मदत करत आहे त्यांचेही आम्ही आभारी आहोत. खरोखर ह्या दिवसामध्ये सर्व प्रकारचं सहकार्य आम्हाला देवबाप लाभू देत आहे आणि हा सर्व कार्यक्रम आशीर्वादित होत आहे. याबद्दल आम्ही देवाची उपकारस्तुती करतो. तसंच आपल्या मंडळीमध्ये पुष्कळ जणांचे फोन येत आहेत की आम्ही वर्गणी जमा केलेली आहे, दशमांश सांभाळून ठेवलेला आहे. आपण आपला प्रत्येक महिन्याचा दशमांश वेगळा काढून ठेवू, प्रत्येक रविवारची वर्गणी वेगळी जमा करू आणि ज्यावेळेस आपण परत एकत्र येणार आहोत त्यावेळेस ती वर्गणी, तो दशमांश आपण आपल्या पवित्र भंडारात टाकू. आणि आम्ही विचार करत आहोत पंचलोक की काही तरुणांना आपल्या घरी पाठवावं एक पत्रक घेऊन, जेणेकरून जर आपल्याला दशमांश आणि वर्गणी जमा करायची आहे तर ती आपण त्यांच्या हातामध्ये देऊ शकता. तसंच मंडळीतील
सर्व लोकांना परत एकदा मी विनंती करतो की ह्या कोरोनाच्या दिवसात सर्वांनी आपापली प्रकृती सांभाळावी, घराबाहेर जाण्याचा प्रयत्न कमी करावा. यावेळेस आपण प्रार्थनेमध्ये जाणार आहोत आणि त्याच प्रार्थनेनंतर आपण लोक पुढचा कार्यक्रम जो आहे तो तरुणांच्या हातात देणार आहोत आणि तरुण संघामध्ये एका गाण्यावरती आपण वर्गणी घेणार आहोत. त्यानंतर परत प्रार्थना होईल. ज्यांना प्रार्थना विनंत्या द्यायच्या आहेत त्यांनी माझ्या व्हॉट्सॲपवर, पंचाच्या व्हॉट्सॲपवर विनंत्या टाकू शकता. उपकारस्तुती करायची आहे त्यांनी आपले नावं कशासाठी उपकारस्तुती करतात ते टाकू शकता. म्हणजे पुढच्या रविवारी आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना परत करू. यावेळेस आपण प्रार्थनेत जाणार आहोत. सर्वजण आपापल्या घरामध्ये असताना प्रार्थनेमध्ये जाऊया. पवित्र पवित्र सेनाधीश देवा, अब्राहम, इजाक, याकोबाच्या पवित्र देवा, ही प्रार्थनेची गोडाने चांगली वेळ दाखवलीस. तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी उपकारस्तुती करतो. मागतो माझ्या बाप्पा की आतापर्यंत तू आम्हा सर्वांना चांगल्या रीतीने सांभाळलेला आहेस. रात्रभर शारीरिक स्थैर्य दिलं, चांगली झोप लागू दिली आणि पवित्र वार आमच्या आयुष्यात जोडला. ह्याबद्दल आम्ही तुझी उपकारस्तुती करतो. या करोनाच्या व्हायरसपासून तू आम्हा सर्वांचं संरक्षण करत आहे. ही खरोखर तुझी अगाध कृपाच आहे. तुझ्या विश्वासणाऱ्यांना देवपा तू आपल्या लेकरांना कोणत्याच प्रकारची हानी पोहोचू देत नाही. हो माझ्या पवित्र देवा, तुझं पवित्र वचन यासाठी आम्हाला बांधिलकी आहे. त्या पवित्र वचनामध्ये आम्हाला बांधून ठेवलेलं असताना देवपा आम्ही त्यामध्ये स्थिर राहावं, त्यामध्ये वाढावं असं तू होऊ दे. तुझं पवित्र वचन जेव्हा आम्हाकडे येतं तेव्हा आम्ही ते आत्मसात करावं. लोकांनी ह्या शेवटल्या दिवसामध्ये जागरूकता दाखवावी. कारण देवप्पा ही वेळ अशी आलेली आहे की आज चर्च बंद झालेले आहे आणि शैतान त्यामुळे खुश झालेला आहे. पण माझ्या देवा, आज प्रत्येक घरामध्ये चर्च स्थापन झालेला आहे. ही तुझी करुणा आहे, ही तुझी कृपा आहे आणि हाच तुझा प्लॅन होता की प्रत्येकाच्या घरामध्ये तुझं पवित्र वचन स्वतःच लोकांनी आपल्या लेकरांना शिकवावं. आईवडिलांनी आपसात प्रार्थना करून लेकरांना आत्मिकतेमध्ये वाढवावं, स्वतः आत्मिकतेत वाढावं. ही सर्व देवा तुझी इच्छा आहे, तुझी करुणा आहे आणि तुझे प्लॅन्स आहे आणि आज ते पूर्णत्वाला जात आहे. खरोखर देवा, आज शैतान तोंड घशी पडलेला आहे. हो माझ्या पवित्र देवा, तुझी उपकारस्तुती करतो की ह्या दिवसामध्ये आम्हा सर्वांचा तू सांभाळ करत आहे. आम्ही आमच्या देशासाठी विशेष करून प्रार्थना करतो देवप्पा की करोना वाढत आहे आणि आता परत काही ठिकाणी करोनाचे प्रादुर्भाव कमी झालेला आहे. व माझ्या देवा, ह्या दिवसामध्ये कमी जास्तपणा जो होत आहे त्यामुळे लोक आजारी पडतात आहे आणि परत बरे पण होत आहेत. खरोखर तुझी उपकारस्तुती करतो, तू आपल्या सर्व विश्वासणाऱ्यांना सामावून ठेवत आहे. आमचे जे पंतप्रधान, गृहमंत्री आणि जे सर्व मिनिस्टर लोक आहे, महाराष्ट्राचे सर्व चीफ मिनिस्टर आणि त्यांच्या अंडरमध्ये काम करणारे सर्व संस्था आणि मिनिस्ट्री जी आहे, तसंच आमच्या जळगाव डिस्ट्रिक्ट आणि भुसावळ हे सर्व देवप्पा आम्ही तुझ्या हाती सोपवून देतो. येथील कार्यभार पाहणारे सर्व आमचे जे ऑफिसर्स आणि अधिकारी लोक आहेत त्यांना तू देवप्पा पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन कर. जरी ते हे काम करत असताना देवप्पा व्यवस्थित त्यांनी डिसिजन घ्यावी असं तू होऊ दे. आमचे डॉक्टर, नर्सेस, वॉर्ड बॉय आणि जे ह्या करोनामध्ये काम करणारे लोक आहे हॉस्पिटलमधील आणि इतर ठिकाणी, तसंच पोलीस स्टाफ, हे सर्व देवप्पा आम्ही तुझ्या समक्षेत आणतो. सर्वांना तू तुझ्या सुरक्षेच्या कवचात बांधून ठेव. कोणालाच ह्या कामाच्या वेळेस लागण होणार नाही असे तू होऊ दे. आणि देवप्पा तुझ्या समोर मागतो बाप्पा, सर्व गोष्टी उघड आहे पण तू सहाय्य करणारा बाप आहे. प्रत्येकाला तू देवप्पा संरक्षण दे आणि जे लोक हे सेवा करत आहेत त्यांना तू सर्व प्रकारच्या करोनापासून, याच्या प्रादुर्भावापासून सांभाळ. हो माझ्या पवित्र देवा, सर्व गोष्टी तुला शक्य आहे. तसंच देवप्पा सीमेवरती जे भांडणतंटे उत्पन्न झालेले आहेत, पाकिस्तान, नेपाळ आणि चायना आणि मग भारत एकटा पडलेला आहे, पण अशी कोणतीच परिस्थिती आता उत्पन्न होऊ देऊ नको. आणि देवप्पा ही सर्व भांडणाची आणि युद्धाची वेळ नाही आहे, तर सर्वांनी एकत्र येऊन आपलं करोनाच्या विरुद्ध लढायला पाहिजे हे त्यांना तू समजू दे. लवकरात लवकर यावरती लस निघावी असं तू होऊ दे, मेडिसिन लोकांपर्यंत पोहोचावी आणि लवकर लोक बरे व्हावेत असे तू होऊ दे. मागतो माझ्या बाप्पा की आमच्या मंडळीतील सर्व लहान थोरांना तुझ्या हातात सोपवतो. जे कोणी आजारी आहेत, ज्यांना प्रार्थनेची गरज आहे, अशा सर्वांची आम्ही आठवण करतो.
सर्वांना तू संरक्षण दे आणि तुझ्या संरक्षणाच्या कवचात बांधून ठेव. मंडळीतील लोकांना तू आशीर्वादित कर. कोणत्याच गोष्टीची कमतरता त्यांना भासू दे नको. हो माझ्या पवित्र देवा, सर्व गोष्टी तुला अवगत आहे. आज आम्ही घरी राहून सर्वजण तुझ्या पवित्र वचनाचा उपभोग घेऊ शकू आणि पवित्र आत्माचा वैशाख तू प्रत्येकावरती तू कर. हो माझ्या बाप्पा, जे आजचे वक्ते आहेत त्यांना तू पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन कर आणि ही प्रार्थना तू आशीर्वादित कर. ही लहान विनंती प्रभू येशूच्या गोड आणि पवित्र नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. पुढील वेळ तरुण संघाची आदत देतो. ते प्रेझेंट वर्शिपमध्ये आपल्याला नेतील. तरुण संघ. थँक्यू. ख्रिस्तात सर्वांना सलाम. आजचा हा रविवार परमेश्वर परत एकदा आपल्या सर्वांना आशीर्वादित करणार आहे, कारण परमेश्वर आपल्या सर्वांवर प्रीती करीतो. आणि आज आपण सर्वजण जमा आहेत त्याच्या नावासाठी, आणि आज परमेश्वराला आपण धन्यवाद देत असताना उत्साहित होऊन परमेश्वराच्या नावाला जे जयकार करूया. आनंदाने त्याच्या नावाला आपण उंच करूया. जे काही गीत आपण आज गाणार आहोत ते फक्त आपण येशू ख्रिस्तासाठी गाणार आहोत. तर आपण सर्वजण नम्र होऊन त्याच्या चरणी येऊया आणि परमेश्वराच्या नावाला उंच करूया. या आपण आराधनामध्ये जाऊ. त्यांना सर्वांना सांगतो का परमेश्वर एक महाजीव परमेश्वर आहे, आणि आजचा हा दिवस परमेश्वराने आम्हा सर्वांना दिला, त्याचा आपण आनंदाने स्वागत आपल्या जीवनामध्ये पुष्कळशी अशी कठीणाई आपल्या समोर येते आणि आपण येशू ख्रिस्ताला विसरून जातात. पण येशू ख्रिस्त आपल्याला कधी सोडत नाही, टाकत नाही, कारण आपण त्याचे लेकरं आहोत. त्याने आपल्या हातावर आपल्या सर्वांची नावं लिहिली आणि येशू ख्रिस्त आपल्या सर्वांना प्रीती करतो. Thank you.
परमेश्वर तुला परमेश्वर कहता है तुझे कभी नहीं ठुकराऊंगा, तेरा हाथ मेरी अगुवाही करता है, क्योंकि परमेश्वर सामर्थ से भरा हुआ है। परमेश्वर अपने बच्चों को हर चीज से भर देता है। चांगला आहे, तुझे चांगलपणा आयुष्यकाळासाठी असते. धन्यवाद ते नाम पूजवतो जीवित परमेश्वर, तेरी उपस्थिति में सभी के बीच में परमेश्वर धन्यवाद देते, तेरे मीठे नाम को धन्यवाद देते। हालेलुया, परमेश्वर के नाम को हम धन्यवाद दिए आणि परमेश्वर खरोखर आपल्या सर्वांचं ऐकणारा परमेश्वर आहे. आपण जे काही आपण बसून जे गीतं गाते आणि जितकेही लोक तुम्ही आम्हाला ऐकते त्या सर्वांसाठी परमेश्वराने एक खूप आकाश आणि मोठे आकाश, पृथ्वी आणि त्याच्यावरती सर्व काही चीजे ते आपल्या सर्वांना देणार आहेत आणि आकाशाने कपाटे उघडून ते आपल्या सर्वांना आशीर्वाद देणार आहे. आमेन. या आपण सर्वजण मिळून आणखीन एक गीत गाऊया, आराधना करूया आणि हे गीत गात असताना आपण सर्वजण परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया आणि आपण सर्वजण आमच्या सोबत गाऊ.
परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो हे सुंदरशा गीताबद्दल. आणि हे गीताप्रमाणे परमेश्वराने आपल्या सर्वांना आशीर्वादित केले. आणि आजचा हा दिवस रविवारचा आहे, तर त्यामुळे आपण देवासाठी जे काही आपल्या घरामध्ये दान असतं ते आपण परमेश्वराच्या चरणी ठेवतात. आणि परमेश्वर येशू ख्रिस्त त्याच्यावर आशीर्वाद देतो आणि त्याच्यामुळं आपले घरामध्ये भरपूर आणि भरपूर असा आशीर्वाद येतो. तर हे गीत होत असताना आपण सर्वजण आपले दान जमा करू आणि जेव्हा सभास्थान उघडणार त्यावेळेस आपण त्या पवित्र मंदिरात ते सर्व आपण अर्पूया. या आपण गीत गाऊया.
महिमा तुमको मिले, मेरे शब्दों से आदर्श तुमको मिले। आइए हम अपने आंखों को बंद करें और परमेश्वर के नाम को ऊंचा उठाएं। परमेश्वर से कहें कि परमेश्वर हमारी सिर्फ इतनी सी ख्वाहिश है कि मुझ में मैं नहीं तो सिर्फ तू दिखे। यीशु, हम खुद को इतना नम्र करते परमेश्वर तेरे सामने, क्योंकि तू हमारा जीवित ऐसा परमेश्वर है, तो हमारा उद्धारक परमेश्वर है, जो अनंत काल तक परमेश्वर हमसे प्रेम करने वाला है। हमारी गलतियों को परमेश्वर तू नहीं देखता, पर हम हमारी गलतियां परमेश्वर इतनी करते कि हम लोग तुझे भूल जाते परमेश्वर। और आज हम हमारे होठों से अंगीकार करते परमेश्वर कि तू हमारा जीवित परमेश्वर है। हम अंगीकार करते परमेश्वर कि तेरा सामर्थ हाथ हम सब पे परमेश्वर हमेशा के लिए लगाए देता है परमेश्वर। बस इतनी सी ख्वाहिश है परमेश्वर, तो हमारे साथ रहे परमेश्वर। छोटी सी विनती प्यारे यीशु मसीह के नाम से किया और उसने ग्रहण कीजिए। आमीन। आज आपलं जे दान जमा झालेलं आहे यावर आपण प्रार्थना करणार आहोत, पण त्या अगोदर एक सूचना सांगू इच्छितो की जर आपल्याला उपकारस्तुती करायची आहे आणि काही आजारी असाल त्यांच्यासाठी प्रार्थना करायची आहे तर त्यांनी कृपा करून प्रत्येक पंचाच्या व्हॉट्सअपवर कोणाच्याही व्हॉट्सअपवर तुम्ही ती विनंती टाकू शकता। तसंच काही पण गरज असेल तर त्याबद्दलही तुम्ही पंचाच्या व्हॉट्सअपवर टाकू शकता, फोन करू शकता। आज आपण फादर्स डे पाळत आहोत आणि आपला पूर्ण उपदेश झाल्यानंतर सर्व फादर लोकांना, सर्व वडील लोकांना लेकरांकडून एक सरप्राईज देणार आहे आणि त्यासाठी जेव्हा आपली सर्व्हिस संपून जाते त्यानंतर आपल्याला काही सांगण्यात येणार आहे ते आपण पाहावे आणि आपल्या लेकरांसंगती सर्वजण घरी असताना आजचा फादर्स डे आनंदाने पार पाडावा। यावेळेस आपण वर्गणीवर प्रार्थना करू आणि ज्यांच्या पण वाढदिवस झाले असतील, उपकारस्तुती करायची असेल, अशा सर्वांसाठी मी नाव न घेता प्रार्थना करतो। पवित्र पवित्र सेनाधीश देवा, तुझी उपकारस्तुती करतो। आजची वर्गणी लोकांनी दिलेली आहे, यावर तुझा विपुल आशीर्वाद पाठव बापा। जरी आम्ही एकत्रित येऊ शकत नाही आहे, पण प्रत्येकाला देवापा पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन तू करत आहे आणि चालवत आहे। हो माझ्या बाप्पा, ही जी वर्गणी आम्ही जमा केलेली आहे या दानावर तुझा विपुल आशीर्वाद पाठव। ज्यांनी दिलं त्या सर्वांना, जे देऊ शकले नाही अशा सर्वांना तू पवित्र आत्म्याचा वर्षाव अधिक कर आणि त्यांना तू आशीर्वादित कर। कोणत्याच गोष्टीची कमतरता कोणाच्याच घरात पडू देऊ नको, कोणी आजारी पडू नये, कोणाला अन्नधान्य पैसा याच्या गोष्टीची कमतरता पडू नये असं तू होऊ दे। ज्या लोकांचे वाढदिवस झाले बाप्पा आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करतो की त्यांना तू अधिक आयुष्य दे, अधिक वाढदिवस त्यांच्या जीवनात दाखव आणि त्या जीवनाचा उपयोग त्यांनी तुझ्या सेवेसाठी पण करावा असं तू होऊ दे। त्यांच्या ज्या इच्छा आकांक्षा आहेत त्याही तू पूर्ण कर आणि सर्वांना तू बाप्पा असे अनेक वर्ष तू दाखव। तुझ्या विश्वासात प्रत्येकाला तू बांधून ठेव। तसंच मागतो की जे आजारी आहेत, त्यांच्या विनंत्या आहेत, अशा सर्वांसाठी आम्ही प्रार्थना करतो की देवपा त्यांना तू स्पर्श कर, त्यांना तू ह्या दिवसामध्ये कोणत्याच प्रकारे आजारात अधिक आजारी पडू देऊ नको, तर ते लवकर बरे होतील असं तू होऊ दे। आम्ही ब्रदर रंजन रामटेके यांच्यासाठी विशेष करून प्रार्थना करतो, त्यांना तू स्पर्श केलेला आहे, ते पुष्कळशा प्रमाणात बरे झालेले आहेत। आमच्या प्रार्थना विनंत्या देवपा आम्ही स्वतः आता जाऊ शकत नाही, त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, पण दया कर, त्यांना तू स्पर्श करणारा बाप आहेस, या विश्वासाद्वारेच त्यांना तू बरं केलेलं आहे म्हणून तुझे उपकार मानतो।
मागतो बाप्पा की संपूर्ण वेळ तुझ्या हाती सोपवून देतो. या दानाचा उपयोग या कोरोनाच्या दिवसामध्ये तुझ्या मिशनरी लोकांसाठी व्हावा असं तू कृपा दाखवून होऊ दे. ही लहान विनंती प्रभू येशूच्या गोड आणि पवित्र नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. थँक्यू. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त यांच्या नावामध्ये आपणा सर्वांना सलाम. पुन्हा एकदा आजच्या ह्या प्रभुदिनी आपण एकत्रित येऊन प्रभूची उपासना करण्यासाठी एकत्रित जमलो आहोत आणि केवळ प्रभूची कृपा आहे आणि त्याबद्दल आज आपण प्रभूची स्तुती करूया. घरोघरी आपापल्या ठिकाणी आपण असतानाही आज आपण प्रभूच्या सानिध्यात आहोत याची जाणीव ठेवू आणि त्याची उपकार स्तुती मनाने आणि खरेपणाने करू. आजचा हा पितृदिन आहे आणि 1 महिन्यापूर्वी आपण मातृदिन पाळला आणि अनेकांनी त्या मातृदिनी आपल्या आईची आठवण केली, तिच्याबद्दल उपकार मानलेत, तिच्या सर्व आपल्यावर प्रेमाबद्दलची जी सर्व जाणीव आपण तिला करून दिली आणि त्याबद्दल प्रभूची आपण स्तुती करूया. परंतु एकाने असं म्हटलं आहे की कुटुंबामध्ये सर्वात दुर्लक्षिली व्यक्ती कोणती असेल तर तो पिता. त्याच्या सर्व श्रमाकडे, त्याच्या सर्व निस्वार्थीपणाकडे, त्याच्या समर्पणाकडे आम्ही पुष्कळदा दुर्लक्ष करतो आणि म्हणून आज आपण ह्या पितृदिनी विशेष रीतीने आपले लक्ष पित्यावर केंद्रित करणार आहोत. कारण आजच्या जगामध्ये आई वडिलांचं महत्व कमी होत चाललेलं आहे. कुटुंबाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी समर्पितपणे झटणारे जे पिता आहेत, वडील आहेत, ते जेव्हा वयस्कर होतात तेव्हा त्यांच्याकडे सोयीस्कर रीतीने दुर्लक्ष केलं जातं आणि अशा दुःखित आई वडिलांच्या बाबतीत ख्रिस्ती विश्वासणारे लेकरं या नात्यानं आमची काय कर्तव्य आहेत हे आम्हाला समजून घेणं आवश्यक आहे. पवित्र शास्त्रामध्ये देवाला पिता म्हटलेला आहे, पिता म्हणून संबोधलेला आहे, नाही का. आपण आपल्या प्रार्थनेमध्ये देव बाप म्हणतो आणि मूळ हिब्रू भाषेमध्ये त्याला अब्बा म्हटलेला आहे, अब्बा पिता. आणि म्हणूनच देवाला समजून घेण्यासाठी जगिक पित्याचं प्रतीक शास्त्र आम्हाला दाखवतं आणि म्हणून जेव्हा आम्ही देवाला समजून घ्यायचं असेल तर आमच्या पित्याकडून आम्हाला देवाची संज्ञा समजण्यास मदत होते. आणि म्हणून स्तोत्र 103 मध्ये म्हटलेलं आहे की जसा बाप आपल्या मुलावर प्रेम करतो तसा परमेश्वर त्याचे भय धरणाऱ्यावर ममता करतो. आणि मग 10 आज्ञाकडे जेव्हा आम्ही पाहतो त्या 10 आज्ञापैकी पहिल्या 4 आज्ञा ह्या देवासंबंधी आम्हाला सांगतात. परंतु त्यानंतर 5व्या आज्ञेपासून पुढे ज्या 6 आज्ञा आम्हाला सांगितलेल्या आहेत त्या एकमेकांच्या संबंधाविषयी सांगितलेल्या आहेत. आणि त्या पहिल्या संबंधामध्ये आई वडिलांच्या विषयीचा पहिला संबंध 5व्या आज्ञेत सांगितला आहे. तिथं सांगितलं आहे तू आपला बाप आणि आपली माता यांचा मान कर. आणि ह्याच आज्ञेमध्ये पुढे सांगितलं आहे की जर तू त्यांचा मान करशील तर तू ह्या भूमीवर चिरकाळ राहशील. म्हणजे एवढी एकच आज्ञा पवित्र शास्त्रामध्ये आहे की जिच्या संगमध्ये एक अनुबोधन दिलेलं आहे, आश्वासन दिलं आहे की जर तू देवाच्या आज्ञेप्रमाणे आपल्या आई वडिलांचा मान करशील तर तुला चिरायुष्य लाभू शकेल. आणि म्हणून ह्या देवाच्या वचनाकडे आम्ही पाहत असताना आमची ही जाणीव करून देणं भाग आहे की आजच्या ह्या बदलत्या पिढीमध्ये आम्ही आमच्या आई वडिलांचा आणि विशेषतेने वडिलांचा मान करणं ही एक आमच्यासाठी आज्ञा आहे. आणि ह्या आज्ञेची जाणीव ह्या पिढीला करून देण्याची गरज आहे. कारण आजची जी शहरातील राहणारी कुटुंब व्यवस्था आहे ती खिळखिळी होत आहे. रोज आणि रोजच्या ह्या दगदगीच्या काळामध्ये आमच्या म्हाताऱ्या होणाऱ्या आई वडिलांचं आम्ही काय करावं हे लोकांना समजत नाही आणि त्यामुळे जाणीवपूर्वक पुष्कळदा दुर्लक्ष केलं जातं. आणि म्हणूनच आमचा हा बदललेला दृष्टिकोन ख्रिस्तीय नात्यानं आम्ही पुन्हा एकदा कशा रीतीने समजून घ्यावा आणि आमच्या वडिलांच्या प्रती आम्ही कशा रीतीने दक्ष राहून त्यांचं मान करणं किती आवश्यक आहे हे समजून घेतलं पाहिजे. म्हातारे जरी झाले तरी त्यांना स्वातंत्र्य आहे, त्यांना प्रतिष्ठा आहे, याची जाणीव करून त्यांना घेण्याची गरज आहे. कारण त्यांचा मान ठेवणं म्हणजे त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं, त्यांच्याबद्दल जिव्हाळा, आपुलकी, प्रेम दाखवणं. आणि हे अत्यंत गरजेचं आहे ह्या पिढीमध्ये. जेव्हा आम्ही
आमच्या सर्व कामकाजामध्ये आमच्या कुटुंबामध्ये व्यस्त असतो त्यावेळेस आमचे आई वडील आणि विशेषतेने वडील ज्यांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं, आपल्यासाठी खस्ता घातल्या आणि एवढंच नाही तर मोठ्या प्रमाणामध्ये त्याग केला, अशा आई वडिलांचा मान करणं हे आमचं कर्तव्य आहे. आणि म्हणून आज मी ज्यावेळेस आपणासंगती बोलण्यासाठी पित्याच्या संबंधी विचार करत आहे त्यावेळेस मला माझ्या पित्याची आठवण करते, रेव्हरंड वाईट यगमकर, ज्यांनी आपलं सर्व आयुष्य प्रभूच्या सेवेसाठी दिलं. 6 लेकरं त्यांनी आणि माझ्या आईने वाढवलेत. आणि ह्या पित्याचे ज्यावेळेस मी आठवण करतो त्यावेळेस त्यांचा प्रभाव, त्यांची समर्पित वृत्ती, त्यांचं श्रम घेण्याची वृत्ती आणि देवावर प्रेम करून लेकरांना पुढे आणण्यासाठी सर्व प्रकारे स्वार्थ त्याग आणि सदैव झटण्याची वृत्ती ही पाहून खरोखर आम्ही प्रभूची स्तुती करतो. देवानं आम्हाला एक उत्तम पिता मिळू दिला आणि त्याबद्दल आम्ही त्याचे कृतज्ञ आहोत. माझे वडील हे परिपूर्ण नव्हते, उलट ते अनेक गोष्टीमध्ये आपल्या उणीवांची जाणीव ठेवून त्यावर मात करण्याचा प्रयत्न करत असत. मला त्यांनी अनेकदा सांगितलं की मी विचार करण्यापूर्वीच बोलतो आणि म्हणून मला विचारपूर्वक बोलण्याची गरज आहे. आणि एका वयस्कर पित्याने असं म्हणणं मुलाच्या जवळ ही एक मोठी गोष्ट होते. परंतु असं असूनही मला असं वाटतं की माझे वडील माझ्यासाठी आदर्श असे कित्ता होते आणि त्यांच्या समर्पित आणि सेवाभावी आणि पूर्णपणे कणखर अशा जीवनाकडे पाहूनच मी प्रभूच्या सेवेत आज येऊ शकलो. आता आज या विषयावर मी बोलणार आहे तो आहे लूक वर्तमान ह्याचा 15वा अध्याय 11 ते 32 हे वचन. आणि आपणासाठी ते वाचले जाऊ शकतील. आणि हा परिचित असा भाग, शास्त्र भाग आहे. आणि ह्या शास्त्र भागामध्ये उधळ्या पुत्राची गोष्ट सांगितली आहे, नाही काय? आता हा शास्त्र भागाचा मथळाच उधळा पुत्र म्हणून आहे. आणि त्यामुळे आम्हाला असं वाटतं की ह्या सर्व दाखल्याचा केंद्रबिंदू हा उधळा पुत्र आहे. परंतु जर हा दाखला आम्ही वेळ घेऊन वाचला, आणि आज रविवार आहे, आज पितृदिन आहे, आणि ह्या संदर्भामध्ये हा अध्याय आपण वेळ घेऊन वाचावा, उपासनेनंतर वाचावा, त्यावर विचार करावा, आणि तुमच्या लक्षात येईल की ह्या दाखल्याचा केंद्रबिंदू उधळा पुत्र नाही तर त्याचा पिता आहे. आणि म्हणून त्या पित्याकडं आज आम्ही पाहत असताना हा पिता कसा आदर्श होता आणि त्याच्यामधून, त्याच्या जीवनामधून आम्ही कशा रीतीने शिकू शकतो हे आज आम्हाला पाहायला पाहिजे. आणि म्हणून माझ्या आजच्या ह्या प्रवचनाचा मथळा हा आहे, आदर्श पित्याचा प्रतिसाद पुत्राचा. आदर्श पित्याचा प्रतिसाद पुत्राचा. आणि म्हणून ह्या दाखल्यामध्ये पिता आणि पुत्र यामध्ये कशा प्रकारे चर्चा होते हे आम्ही पाहतो. आणि एवढंच नाही तर पित्याच्या गुणलक्षणामुळं, पित्याच्या वागण्यामुळं किंवा पित्याच्या निर्णयामुळं मुलांवर कशा रीतीने परिणाम होतो आणि मुलांचा प्रतिसाद कशा रीतीने मिळतो हे आम्ही आज पाहणार आहोत. आणि म्हणून ह्या दाखल्यामध्ये जो पिता सांगितला आहे तो माझ्या मते एक आदर्श असा पिता होता. आणि त्याच्या जीवनाचा आणि त्याच्या वागणुकीचा त्याच्या लेकरांवर कसा परिणाम झाला आणि त्याच्या लेकरांनी त्याच्या गुणलक्षणांना कशा रीतीने प्रतिसाद दिला हे आज आपण पाहणार आहोत. 3-4 गोष्टी मी तुमच्या पुढे आज ठेवू इच्छितो आणि आपली शास्त्र आपण उघडी ठेवू शकता. आणि ह्या अध्यायाकडे लूक 15:11 ते 32 पर्यंत आपण पाहत असताना त्या अध्यायावर विचार करूया की ह्या दाखल्यामधून आम्हाला प्रभू आज काय शिकवू पाहतो. आदर्श पिता. आणि त्या आदर्श पित्याचा गुणलक्षण पाहत असताना आम्हाला पहिलं गुणलक्षण दिसतं की आदर्श पिता हा लेकरांना त्याच्या वचनात वाढवितो. आदर्श पिता हा आपल्या लेकरांना त्याच्या सत्य अशा वचनात वाढविण्यासाठी सदैव खटपट करतो. आता तुम्ही म्हणाल ह्या शास्त्रामध्ये त्याच्याविषयी कुठं लिहिलेलं आहे? यामध्ये त्या पित्याविषयी काहीच लिहिलं नाही. पण लक्षात घ्या की येशूने हा जो दाखला दिला किंवा ह्याच्या अगोदरचे जो 2 दाखले आहेत ते देखील येशूने एकाच स्वरूपात दिलेले आहेत. पहिला दाखला आहे हरवलेलं मेंढरू 1 ते 7 पर्यंत. दुसरा दाखला आहे हरवलेले नाणं. आणि मग तिसरा दाखला आहे हरवलेला पुत्र. आणि हे तिन्ही दाखले त्याने सर्व प्रकारचे जकातदार, पापी आणि सर्व प्रकारचे शास्त्री आणि पुरुषी
त्याचं ऐकण्यासाठी आले असताना त्यांच्या समोर दिला. आणि म्हणून ही गोष्ट आम्ही लक्षात घेतली पाहिजे की ह्या दाखल्याची पार्श्वभूमी ही यहुदी होती आणि यहुदी लोकांना जुन्या करार पूर्णपणे माहित होता, मोशाचे नियमशास्त्र माहित होते आणि प्रत्येक यहुदी घरामध्ये हे नियमशास्त्र शिकवले जाणं हे महत्वाचं होतं आणि ते शिकवण्याची जबाबदारी प्रत्येक प्रामुख्याने पित्यावर अशी होती. आणि आपल्या लेकरांना लहान वयापासून देवाच्या भयात, देवाच्या वचनात नियमितपणे वाढविण्याची जबाबदारी प्रत्येक यहुदी पित्यावर होती. हे तिथल्या सर्व लोकांना माहित होतं आणि म्हणून ज्यावेळेस येशूने हा दाखला दिला त्यावेळेस हे सर्वांनी गृहीत धरलं होतं की येशू हा एका यहुदी पित्याविषयी बोलत आहे. आता पवित्र शास्त्रामध्ये देवाचं वचन जे सांगण्याविषयी किंवा समजून घेण्याविषयी जे अनेक शास्त्र भाग आहेत त्यापैकी 1-2 शास्त्रपाठ तुमच्या पुढे मी सांगतो. अनुवादाचं पुस्तक याचा 6वा अध्याय आणि 1 ते 7 वचनामध्ये ज्यावेळेस आम्ही वाचतो त्यावेळेस परमेश्वराचे आज्ञा आणि विधी नियम पाळण्यासंबंधी त्या ठिकाणी शिकवलं आहे. दुसऱ्या वचनामध्ये सांगितलं आहे, हे सर्व विधी आणि नियम तू पाळ, ते पाळण्याने तू दीर्घायुष्य होशील. म्हणजे असं अभिवचन दिलेलं आहे, या आज्ञांचं श्रवण कर, ह्या आज्ञा काळजीपूर्वक पाळ, तू आपल्या हृदयात ठसवून ठेव. आणि नंतर सांगितलं तू त्या आपल्या मुलाबाळांच्या मनावर बिंबीव. म्हणजे पित्याला सांगितलं आहे की ह्या सर्व देवाच्या आज्ञा तू नियमितपणे आपल्या लेकरांना शिकव, त्यांच्या हृदयावर बिंबीव. घरी बसले असताना, मार्गात चालत असताना, निस्ता उठतात त्याविषयी तू बोलत राहा. आपल्या हाताच्या चिन्हा दाखल ते बांध आणि कपाळपट्टीवर ते बांध, दाराच्या बांध्यावर ते बांध. कितीतरी प्रकारे सांगितलं की आपल्या लेकरांना देवाच्या वचनातून शिकवण्यासाठी या यहुदी पित्याची जबाबदारी त्या ठिकाणी सांगितली आहे. म्हणजे प्रत्येक यहुदी कुटुंबात पित्याने आपल्या लेकरांना देवाचे वचन शिकवून देवाच्या वचनात वाढविण्याचं जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यामुळेच येशूने जेव्हा हा दाखला सांगितला त्यावेळेस त्या सर्व श्रोत्यांनी हे समजून घेतलं होतं की ह्या दाखल्यातील पिता हा यहुदी नियमाप्रमाणे नियमशास्त्र शिकवणारा आणि आपल्या लेकरांना त्या नियमांचं, त्या विधीचं काळजीपूर्वक जतन करण्यासाठी शिकवणारा असा पिता होता. अर्थात ह्या पित्याने जे धार्मिक शिक्षण आपल्या पुत्रांना दिलं असेल त्याचा परिणाम मात्र वेगवेगळा झालेला आम्हाला दिसतो, नाही का? शिकवणारा बाप एक, देवाचं वचनही एकच, परंतु ते कसं स्वीकारलं जातं ह्याविषयी 2 पुत्रांच्या बाबतीत आम्हाला दिसतं. उधळा पुत्र हा बंडखोर निघाला, विरोधक निघाला, आपला अधिकार हक्क मागणारा निघाला. जे शिक्षण त्याला मिळालं होतं त्यामध्ये न वाढता उलट जगिकतेकडे जाणारा, आपल्या स्वातंत्र्याचा उपभोग घेण्यासाठी उत्सुक झालेला तो आम्हाला दिसतो. आई वडिलांच्या आज्ञा न पाळता, त्यांच्या छत्राखाली न राहता आपला हक्क, आपली मालमत्ता ओरबाडून घेणारा असा तो निघाला. बापाच्या शिक्षणाचा काहीही परिणाम त्याच्यावर झाला नाही, उलट तो बापाच्या शिक्षणाच्या विरोधात निघाला. आणि आम्हाला पुष्कळदा असं वाटतं की आम्ही एवढं काही लेकरांना शिकवलं, त्याचा परिणाम काय झाला. ज्यावेळेस मी लहान होतो त्यावेळेस मी अनेकदा लोकांच्या तोंडून ऐकलं की पाळकाचे लेकरं काही चांगल्या निघत नाहीत आणि त्याला अनेक कारण ते सांगतात. परंतु मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की ज्या घरामध्ये देवाचं वचन नियमितपणे सांगितलं जातं, त्यांच्या मनावर बिंबवलं जातं, त्याचा परिणाम कदापि विपरीत होणार नाही. तात्कालिक रीतीने ते परिणाम आम्हाला विपरीत झाले दिसतील, परंतु पुढे शेवटी जेव्हा आम्ही पाहतो त्यावेळेस देवाच्या वचनाचा परिणाम मात्र प्रगल्भपणे लेकरांवर होतोच. आता दुसऱ्या मुलावर मोठा परिणाम झाला दिसतो. तो बापाच्या आज्ञेत वाढला, बापाची सेवा चाकरी त्याने केली, त्याने कधीही आज्ञा मोडली नाही असं तो म्हटला आणि कुटुंबाच्या शिक्षणाच्या पलीकडे तो गेला नाही. आणि हा त्याचा प्रतिसाद हा देखील शास्त्रामध्ये नोंदवलेला आहे. आजच्या ह्या परिस्थितीमध्ये वडील जे लेकरांना धार्मिकतेचे शिक्षण देण्याची पराकाष्ठा करतात, धार्मिक वातावरण निर्माण करतात यासाठी की देवाच्या वचनामध्ये लेकरांना मजबूत करता यावं, परंतु त्या परिणामाची त्यांना खात्री नसते आणि म्हणून अनेकदा ते निराश होतात आणि त्यांना असं वाटतं की हे शिकवून काय फायदा, कारण लेकरं या बाबतीमध्ये ऐकण्यासाठी उत्सुक नाहीत. परंतु पुन्हा एकदा मी वडिलांना सांगू इच्छितो
की देवाचं वचनाचं शिक्षण देण्याचं थांबवू नका. केवळ संडे स्कूलवर, मंदिरात जात असताना चर्चवर अवलंबून राहू नका, पाळकावर अवलंबून नका. तुम्हा प्रत्येकाला ती जबाबदारी दिली आहे, ते कर्तव्य पार पाडण्यासाठी प्रार्थनापूर्वक प्रयत्न करा. जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते ते आपल्या हंगामी फळ देते, आणि अशा फळदायी लेकरं तयार करण्यासाठी तुम्हाला नियमितपणे देवाच्या वचनाचा पाणी पुरवठा त्यांना करणं आवश्यक आहे. त्याचा परिणाम काय होईल हे जरी तुमच्या हातात नसलं तरी ते आदर्श पिता या नात्यानं देवाचं वचन हे गांभीर्याने घेऊन लेकरांना शिकवण्यासाठी प्रयत्नशील असा. ही झाली पहिली गोष्ट. आदर्श पिता हा देवाच्या वचनामध्ये लेकरांना मुळवणारा असा पिता होता. दुसरी गोष्ट आम्ही पाहतो की हा आदर्श पिता लेकरांच्या स्वातंत्र्याबद्दल दक्ष असा होता. या दुसऱ्या गोष्टीमध्ये आम्हाला दिसतं की तो पिता लेकरांच्या वैयक्तिक स्वातंत्र्याच्या बाबतीमध्ये लक्ष देणारा होता. आता हे कसं आहे ते थोडक्यात आपण पाहू. या दाखल्याच्या सुरुवातीनेच येशूने म्हटलं की धाकटा मुलगा आपल्या बापाला म्हणाला, बाबा माझ्या संपत्तीचा मला वाटा द्या. आणि त्या पित्याने त्याला लगेच देऊन टाकलं. आपल्या मिळकतीचा त्याचा वाटा त्याने केला. आता यहुदी रीतीप्रमाणे ज्येष्ठ पुत्राला 2/3 वाटा मिळत असे आणि धाकट्या पुत्राला 1/3 भाग वाटा मिळत असे. त्या प्रकारे काही मोठा अर्धा वाटा नव्हता तो, परंतु जो काही वाटा होता त्याची त्याने वाटणी केली आणि त्या मुलाला त्याने जाऊ दिला. काय दिसतं यावरून आम्हाला एक दिसतं की ह्या पित्याने त्याच्या मुलाच्या स्वातंत्र्याच्या बाबतीमध्ये दक्षता घेतली. यहुदी प्रथेप्रमाणे पिता मरण पावल्यानंतर त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या मालमत्तेची विभागणी समप्रमाणामध्ये किंवा त्या सांगितलेल्या प्रमाणे विभागणी केली जात असे. परंतु पित्याच्या मृत्यू अगोदरच अशी विभागणी करणं हे म्हणजे अपमानास्पद असं होतं. परंतु हा पिता हे सर्व बाजूला ठेवून त्या पुत्राच्या हक्काला त्याने त्याची मालमत्ता देऊ केली. मुलाचा हक्क मालमत्तेवर आहे आणि तो त्याने मागताच त्याला देऊन टाकणारा हा पिता त्या मुलाचा मूलभूत हक्क जपणारा असा दिसतो. त्याच्या स्वातंत्र्याच्या आड तो येत नाही. त्याला तो गळ घालत नाही की तू जाऊ नको. त्याला भावनिकतेने त्याला मागे ठेवण्याचा प्रयत्नही करत नाही. कदाचित समाजाला काय वाटेल तू गेला तर हेही त्याला मानू शकला नाही तो, किंवा त्याच्या आई वडिलांना काय वाटेल हे देखील त्याने सांगितलं नाही. हा पिता त्याला हेही सांगितलं असेल की हा मालमत्तेवर तुझा अधिकार मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत नाही, तोपर्यंत तुला ती मिळू शकणार नाही. पण पित्याने तसंही केल्याचं आम्ही वाचत नाही. तर त्याचा जो हक्काने त्याचा वाटा होता त्याने देऊ केला. पुढचा परिणाम काय होईल ह्याची पित्याला जाणीव होती पण पुत्राला नव्हती. त्याची कल्पनाही त्याला नव्हती. तो हट्टाला पेटला होता. त्याला चांगलं आणि वाईट ह्यामधला फरकही कळत नसताना आपल्या स्वातंत्र्याच्या आड पित्याने येऊ नये ही अपेक्षा केली आणि पित्याने त्याला देऊन टेकलं. त्याच्या मागणीप्रमाणे त्याचा पुरवठा त्याने केला. त्याच्या दुष्ट परिणामाची जाणीव पित्याला होती पण त्या पुत्राला नसल्यामुळं ते पैसा त्याला द्यायला मागे पाहिलं नाही. आता पुढे होणाऱ्या चुकांबद्दल जो धडा तो शिकणार होता तो त्याने शिकावा म्हणून कदाचित पित्याने त्याला दिला असणार. आणि ही कदाचित थोडीशी विचार करण्यासारखी गोष्ट आहे. लेकरांना पुष्कळदा आम्ही जपतो, हे करू नको, ते करू नको, इथं जाऊ नको, तिथं जाऊ नको, हा निर्णय घेऊ नको, अशा रीतीने आम्ही सर्वदा त्यांच्यावर बंधनं टाकतो. आणि हे भारतीय कुटुंबामध्ये, मराठी कुटुंबामध्ये ती फार प्रथा मला प्रकर्षाने दिसते. लेकरं ती मोठी होईपर्यंत आई वडिलांवर अवलंबून राहतात. त्यांना निर्णय घेण्याची पात्रता देखील होऊ देत नाही. त्यांना पाण्यामध्ये पडून पोहू देण्याची संधी देखील आम्ही देत नाही. त्यामुळे मुलांना अनेकदा जी महत्वाची जीवनातली धडे आहेत ते शिकता येत नाही. पुढे होणाऱ्या परिणामाची जाणीव त्यांना त्यामधून शिकता येत नाही. आणि म्हणून आज आम्हाला पुन्हा एकदा ह्याची आठवण करून घेण्याची गरज आहे की जो पिता होता की जो सर्व दृष्टीने आदर्श असं होता त्या मुलाच्या संधीला तो आड आला नाही, स्वातंत्र्याला आड आला नाही. आता आम्ही पाहतो की मुलाचा प्रतिसाद काय होता. त्या मुलाने काय म्हटलं, माझा हक्क द्या, माझा हाच प्रतिसाद, मला मिळकतीचा वाटा द्या, माझं स्वातंत्र्य मला हवं आहे. त्याला ते महाग पडणार होतं. पुढील परिस्थितीची त्याला जाणीव नव्हती तरी हेखीकोरपणे आपला हक्क तो पणाला लावून त्याने मिळविण्याचा प्रयत्न केला.
आणि जरी पित्याला वाईट वाटलं तरी त्याने त्याला दिलेल्या संधीचा हक्काचा त्याला उपयोग करू दिला. ही दुसरी गोष्ट आम्ही बघतो. पिता त्याला जबाबदारपूर्वक जगण्यासाठी सांगत असतानाही चूक जरी करत असला त्या चुकीमधून शिकण्यासाठी त्याला जे काही त्याला हक्क होता तो त्याने दिला. त्याच्या स्वातंत्र्याच्या आड तो आला नाही, त्याच्यावर कुठल्या प्रकारे दबाव त्याने आणला नाही. आता तिसरी गोष्ट आम्ही ह्या पित्याविषयी पाहतो. हा आदर्श पिता लेकरावरील प्रीती खंड न पडू देणारा असा पिता होता. ह्याने आपल्या जीवनामध्ये पाहिलं की आपला मुलगा जरी आपल्यापासून आपला हक्क मागून निघून गेला आणि तरीही त्याच्यावरची त्याने प्रीती कमी होऊ दिली नाही. हे फार महत्वाचं आहे. त्याने थांबवलं नाही, उलट असं म्हटलं आहे की ज्यावेळेस तो गेला मनावर मोठं त्याने दगड ठेवला असेल पापाने आणि म्हटलं असेल की तू चालला मला वाईट वाटतं, पण तू एक लक्षात घे की तुला मी सदैव स्वीकारण्यासाठी तयार आहे. मुलगा हट्टाने मालमत्तेचा वाटा घेऊन गेला आणि म्हणून त्याला वाऱ्यावर त्याने टाकून दिलं नाही. त्याच्यावरचं प्रेम त्याने सदैव ठेवलं आणि कदाचित न समजण्यासारखं आहे. येशूने हा दाखला सांगत असताना ही गोष्ट सांगितली की जसा बाप आपल्या मुलावर प्रेम करतो तसा तुमचा परमेश्वर देखील त्यांच्यावर प्रेम करतो आणि तुमची पाप पश्चिमेपासून पूर्व जितके दूर आहे तितके तो आमचे अपराध देखील दूर करतो. ते पवित्र पित्याचं दर्शन ह्या ठिकाणी आम्हाला ह्या पित्यामध्ये दिसून येतं. मुलाने हक्काने आपला वाटा मागितला आणि निघून गेला तरी त्याने आपल्या प्रेमाचा वर्षाव त्याच्यावर कमी करण्याचं ठेवलं नाही. त्या मुलाच्या परतण्यासाठी तो मनापासून वाट पाहू लागला. त्याने आपल्या बापाविरुद्ध बंड केलं, बापाने ते सहन केलं. कदाचित तो गेला तेव्हाच बापाने त्याला क्षमा केली असेल. तू ज्यावेळेस परत येशील त्यावेळेस लक्षात घे की हे घराचे दार तुझ्यासाठी उघडे आहेत. ते खरं बापाचं मन. जेव्हा मनाची दारं उघड असतात तेव्हाच खऱ्या अर्थानं घराची दारं उघडे होतात. आणि हे आम्ही कदापि विसरू नये की जर आमचं मन कठीण होतं तर आम्ही कदाचित घराची दारं देखील कठीण मनाने बंद करतो. एक मला पिता आठवतो की त्याच्या मुलीनं बापाच्या मनाविरुद्ध लग्न केलं आणि तो इतका कठोर झाला त्या मुलीच्या संदर्भामध्ये की तो तिला म्हणाला की आता ह्या घराचे दार तुझ्यासाठी पूर्णपणे बंद केले. आणि तो कठोर, तो सेवेमध्ये असलेला पाळक होता, तरी तो म्हणाला की मी तिला कदापि क्षमा करणार नाही. आणि ही गोष्ट आम्ही कदापि विसरू नये की देवाने जे पवित्र शास्त्रात आम्हाला सांगितलं आहे की जसं त्याने आमचे अपराध दूर केले तशीच तो अपेक्षा आमच्याकडून करतो. ते खरं पित्याचं हृदय आहे. मुलाने कितीही मोठा गुन्हा केला, मिळकत मागून गमावून बसला, बापाचे नाव देखील त्याने धुळीस मिळवलं असणार तरीही तो पिता त्याच्यावर प्रीतीच करत राहिला. त्याच्या सर्व अपराधांची त्याने क्षमा केली, त्याची पाप त्याने पदरात घेतली. ते खरं आध्यात्मिक पित्याचं स्वरूप. त्या पित्याचं दैवी प्रेमाचं प्रतीक म्हणजे त्या पित्याने केलेली त्याच्यावर प्रीती. त्याने केलेल्या सर्व पापांबद्दल त्याला जाब न विचारता त्याच्यावर निस्वार्थपणे प्रेम करणारा असा पिता आम्हाला दिसतो. बदलाची भावना नाही, शाब्दिक चकमक नाही, विरोधाची भावना नाही किंवा टोचून बोलण्याची वृत्ती नाही किंवा त्याला गिल्टी वाटावं म्हणून काही तो बोलला नाही. उलट त्याला परत आलेल्या पाहून त्याला त्याचा कळवळा आला. त्याची जी एवढी प्रीती त्याच्यामध्ये भरली होती की त्याला तो इंग्रजीमध्ये शब्द आहे कंपॅशन. ते म्हणजे अगदी आमच्या बेंबीच्या देठापासून आम्हाला जो प्रेमाची उबळ येते अशा प्रकारे त्या शब्दाची फोडणी आम्हाला करते. त्याला राग आला नाही, द्वेष वाटला नाही, बदलाची भावना आली नाही. मनात आला तर तो केवळ प्रेमाचा आणि कळवळा. आणि त्या कळवळ्यापोटीच तो धावत गेला. त्या मुलाने आपल्याकडे येण्यापूर्वीच तो त्याच्याकडे गेला आणि त्याने त्याला जवळ घेऊन त्याचा मुका घेतला. आता पहा, ह्या कथेमध्ये आम्ही पाहिलं की तो डुकरांच्याकडं ज्या शेंगा खात होता ते डुकरांच्याकडे पाहत असताना त्या शेंगा तो खाऊ लागला. म्हणजे त्या डुकरांच्या घाणीत तो बसलेला होता आणि त्याच वेळेस त्याने पश्चाताप केला असणार आणि त्या घाणीला घेऊन तो आला तरी बापाने त्याच्या जवळ घेतलं, त्याचा मुका घेतला. ते बापाचं खरं प्रेम दर्शवण्याचा एक मोठा मार्ग होता. त्याला किळस आली नाही, त्याला तिटकारा वाटला नाही. त्या क्षमाशीलतेचा प्रत्यय हा मुलाला कळवळापूर्वकरीतीने मुका घेण्यामध्ये आम्हाला दिसतो. दुसरी गोष्ट आम्ही पाहतो की त्याने केवळ त्याला मुकाच गेला नाही तर त्याचं खरं प्रेम दाखवण्यासाठी त्याने त्याला एकदम स्वीकारलं. मुलं चुकणारे आहेत,
त्यांना क्षमा करणारे बाप आज हवे आहेत आणि लेकरांच्या पापांवर पांघरून घालून त्यांना खऱ्या अर्थानं एक स्वर्गीय धडा देणाऱ्या पित्यांची गरज आहे. त्यांची क्षमा करून त्यांना स्वीकारणारे असे पिता आहेत. चुकतं तर सगळेजण, लेकरं तर नेहमीच चुकणार, परंतु या सर्व चुकल्यामुळं आपले संबंध न तोडता आपला बापाचं प्रेम त्यांना दाखवणारा हा खरा आदर्श पिता. आता मुलाचा प्रतिसाद काय होता? त्याने प्रखर पश्चाताप केलेला आम्ही पाहतो. तो विचार करू लागला की मी माझ्या बापाच्या घरी होतो तर किती सुखी होतो, मी चुकलो, मी देवाविरुद्ध आणि माझ्या पित्याविरुद्ध पाप केलेला आहे आणि खऱ्या रीतीने तो पश्चाताप करून परत फिरण्याची भाषा करू लागला. कदाचित त्याच्या पित्याचा स्वभाव त्याला माहित होता, बाहेर जगाचा त्याने आता अनुभव घेतला होता. इथं खितपत पडण्यापेक्षा, इथं कवडी मोलाने राहण्यापेक्षा मी पाप केलं आहे, मी दोष देवाच्या विरुद्ध केलेला आहे आणि मी ते स्वतः आता पदरी घेतो ह्याची जाणीव घेऊन तो परत जाण्यासाठी निघाला. त्याला खात्री होती की माझा बाप मला परत क्षमा करेल. ज्या घरात तो वाढला, जे शिक्षण त्याला बापाने दिलं, त्या शिक्षणात तो वाढला असल्यामुळे त्याला माहित होतं की ज्या वडिलांनी मला हे चांगलं शिक्षण दिलेलं आहे तेच वडील मला परत स्वीकारू शकतील. तो काय म्हणाला, मला मोलकऱ्यासारखं तुम्ही स्वीकारा बाबा, मला आता तुमच्या मुलासारखं घेऊ नका. मी जे काही माझा मुलाचा हक्क होता तो मी सर्व धुळीस मिळवला, परंतु आता मी तुमच्या विरुद्ध घोर पातक केला आहे, मला पश्चाताप झालेला आहे, आज मी परत आलेलो आहे. तुम्हाला सांगू द्या, मला माहित नाही तुमच्यामधील किती लेकरं आहेत की जे आपल्या बापापासून दूर गेलेले आहेत किंवा बापाने देखील त्यांना दूर केलेलं आहे, परंतु तो मुलगाचा पश्चाताप करून परत आपल्या पित्याकडे आला आणि म्हणाला, बाबा तुमच्या विरुद्ध आणि स्वर्गाविरुद्ध मी पाप केला आहे, मला मुलगा नाही तर एक मोलकर म्हणून ते स्वीकारा. बाप म्हणाला, रे तू मुलगाच आहे, तू कधीच मोलकरी होणार नाहीस. आणि मुलाला त्याने स्वीकारलं. आज तो परतण्याचा दिवस आहे. काही तरुणांनो, तुमच्या पुढे हा प्रश्न असेल की माझे वडील मला स्वीकारतील किंवा नाही. जर तुम्ही वडिलांविरुद्ध, कुटुंबाविरुद्ध आणि इतरांविरुद्ध पाप केलं असेल, किती का मोठं का असेना, आज पश्चाताप करून परत जाण्याची गरज आहे. आणि जसा तो आदर्श पिता स्वीकारण्यासाठी तयार होता, त्याचा आज तुम्हाला तो अनुभव घेण्याची गरज आहे. शेवटची गोष्ट सांगतो ह्या पित्याविषयी. हा आदर्श पिता लेकराच्या परतण्यामुळे आनंदोत्सव करणारा असा पिता होता. या चौथ्या आणि शेवटच्या गोष्टी आम्ही पाहतो की हा पिता केवळ वरपांगी रीतीने त्याला स्वीकारणारा नव्हता, तर जे काही त्याने अनुभवलं ते आता सर्वांसाठी वाटून तो आनंद करायला तयार झाला. मुलगा परत आला, त्याला पश्चाताप झाला, त्याच्या आनंदात केवळ त्याला स्वीकारलं असं नाही, तर त्याच्या परतण्याच्या प्रित्यर्थ त्याने आनंद आणि उत्सव केला. 4-5 गोष्टी या ठिकाणी थोडक्यात सांगतो. त्याला आल्याबरोबर त्याने त्याचा मुका घेतला, त्याला जवळ घेतलं. तो किती घाण होता, त्याचा किती वास आला होता, त्याचे सर्व कपडे खराब झाले असतील आणि त्याचं जीवन देखील उद्ध्वस्त झालं, तरी बापाने त्याला जवळ घेतलं. म्हणजे पुन्हा एकदा त्याला पुत्राचा हक्क त्याने दिला, उत्तम झका दिला, त्याचे झालेले फाटके कपडे फेकून देऊन त्याला नवीन वस्त्र दिलं. म्हणजे नवीन जीवन आणि नवीन प्रेम हे त्याने त्या ठिकाणी दाखवलं. त्याच्या हातात अंगठी घातली, म्हणजे पुन्हा एकदा त्याला पुत्राचा अधिकार त्याने दिला. आणि जरी सर्व काही त्याने लुटून नेलं होतं तरी त्याला पुन्हा एकदा पुत्र म्हणून त्याने स्वीकारलं. आणि नंतर त्याला जोडे दिले. कदाचित तो अनवाणी पायाने परत आला असेल, काटे आणि ह्याच्यामुळे रक्तबंबाळ झालेल्या पायामध्ये त्याने नवीन जोडे घातले. म्हणजे त्याला पुन्हा एकदा आपल्या पायावर उभं राहण्याची त्याने संधी दिली. आणि मग शेवटी पुष्ट वासरू कापून मेजवानी दिली. हे सर्व पुनर्मिलनाचं प्रतीक आहे. खऱ्या अर्थानं त्या बापाने त्याला क्षमा केली, त्याच्यावर प्रेम केलं, त्याला पुन्हा एकदा आपला मुलगा म्हणून स्वीकारले ह्याचं प्रतीक आहे. काय म्हणाला तो? हा मुलगा हरवला होता तो सापडला आहे, जो मेलेला होता तो जिवंत झालेला आहे. हे खरं आदर्श पित्याचं हृदय. क्षमाशीलतेबरोबर आदर्श पित्याच्या संदर्भामध्ये जेव्हा आम्ही वाचतो आणि ऐकतो आणि शिकतो, तेव्हा आम्हाला हीच गोष्ट दिसून येते की तो आदर्श पिता त्या देवाचं प्रतीक होतं. क्षमाशीलता, सदैव प्रेम करण्याची वृत्ती, खळखळ, मुलांची क्षमा करून त्यांना पुन्हा एकदा आपल्या कुटुंबामध्ये आणण्याची जी वृत्ती आहे ती दैवत्वाचं प्रतीक असं आहे. आणि आज असे आदर्श पिता आम्हाला हवे आहेत की जे आपल्या लेकरांना पुन्हा एकदा त्याच्या मार्गामध्ये येण्यासाठी मोकळा असा मार्ग करून देतील.
आणि लेकरं देखील प्रतिसाद देतील, त्यांच्या चुका ते समजून घेतील आणि पुन्हा एकदा देवाच्या मार्गामध्ये स्थिर असे होतील. देवबाप करो आणि अशा प्रकारचे आदर्श पिता तो आम्हाला करो आणि प्रतिसाद देऊन चांगल्या गोष्टीत पुढे येणारे असे लेकरं देखील तो आम्हास करो. आमेन. आपण प्रार्थना करूया. पवित्र बापा, आज आम्ही उदया पुत्राच्या पित्याकडून जे काही शिकलो त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. जे काही आदर्श गुण लक्षण त्याच्या जीवनात आम्ही पाहू शकलो त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करून प्रभू, हे वचन आता तो आमच्या जीवनामध्ये आम्हाला लागू करण्यास तू सहाय्य कर. लेकराने देखील योग्य त्या प्रकारे प्रतिसाद द्यावा, आई वडिलांचा मान राखावा आणि त्याच्या आज्ञेत राहावं असं तू कर. आणि आई वडिलांनी देखील प्रभू, जसं आज आम्ही त्या वडिलांकडे पाहिलं त्या प्रकारे त्यांनी देखील आपल्या लेकरांना क्षमा करून त्यांना आपल्या जीवनात पुन्हा एकदा स्थिर होण्यास मदत करावी असं तू कर. या वचनाच्या प्रकाशात प्रभू तू आम्हाला आशीर्वादित कर आणि पुढे चालण्यास तू सहाय्य कर. कारण आम्ही ही प्रार्थना येशूच्या नावात मागितली आहे म्हणून तो आहे. आमेन. आणि आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांसह आणि विशेषतेने जे सर्व पिता आहेत त्या सर्वांना आता आणि त्या सर्व काळाला लाभो. आमेन. सुवंद्य देवा परात्पर स्तव हो त्याला काळीव तो बाप पुत्र आत्माचा त्रैक्याला द्या अनंत मान. आमेन. The Lord says in Genesis 18:19, "For I have chosen him so that he will direct his children and his household after him to keep the way of the Lord by doing what is right and just, so that the Lord will bring about for Abraham what he has promised." This is the promise God gave to Abraham and all the fathers. A father is someone who wants to catch you before you fall, but instead picks you up and brushes you off and lets you try again. हमारे तरफ से आप सभी को Happy Father's Day. हॅपी फादर्स डे डॅडी. मला खूप गर्व आहे की मी तुझा मुलगा आहे. मी बाप्पाचे खूप उपकार मानतो की मी इथे आहे तुझा मुलगा म्हणून. मला खूप आशीर्वादित केलं देवा बाप्पाने तुझा मुलगा म्हणून. पण मी खरंच बाप्पाचे खूप उपकार मानतो आणि तुलाही खूप थँक्यू की तुने मला सर्व गोष्टी पुरवल्या. मला खूप काही साऱ्या गोष्टी समजवले, शिकवले, जेणेकरून मी एक चांगला मुलगा बनेल. आणि तुला खूप मोठा थँक्यू. आय लव्ह यू. आणि तसंच मंडळीच्या सर्व वडील लोकांना हॅपी फादर्स डे. आणि तुमची प्रार्थना सदा आमच्यासोबत असेच राहू द्या. हॅपी फादर्स डे डॅडी. हा फादर्स डे तुम्हाला आशीर्वादाचा, आनंदाचा आणि सुखाचा जाऊ. हॅपी फादर्स डे आपल्या सर्व चर्चच्या फादर्सला. हॅपी फादर्स डे डॅडी. आम्ही देवबाप्पाला धन्यवाद देतो का त्याने आम्हाला इतकी सुंदरशी डॅडी दिली जे आमची हर गरजा पुरवतात आणि आम्हाला इतके चांगलंसं शिक्षण दिलं. त्याच्यासाठी आम्ही डॅडीला धन्यवाद देतो. तसंच चर्चचे जितके पण फादर्स आहे त्या सगळ्यांना आमच्याकडून हॅपी फादर्स डे टू ऑल.
मंडळीच्या सर्व वडिलांना आमच्याकडून फादर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी फादर्स डे एव्हरीवन. Daddy, we love you. Please get well soon. Proverbs 22:20. Listen to your father who gave you life, and do not despise your mother when she is old. Happy Father's Day, Daddy. Thank you for making our wish come true. आणि या शुभ दिवसात आम्ही सगळ्या फादर्सला हॅपी फादर्स डे विश करतो. हॅपी फादर्स डे. हॅपी फादर्स डे. I thank the Lord for giving me such a wonderful father who has encouraged me, who has gone out of his ways for providing me things which I needed, and even when I didn't say anything to him. I thank the Lord for giving him good health, keeping with us, and that I'm enjoying these lockdowns with him. And as the Proverbs say, the father of a righteous child has great joy, and a man who fathers a wise son rejoices in him. I thank my dad and all the fathers of the church for teaching us something. Happy Father's Day. सभी लोगों को सलाम. इस फादर्स डे के दिन हम सबसे पहले पिता परमेश्वर का धन्यवाद देते हैं कि उन्होंने हम सबको एक सुंदर सा जीवन देके हम सबको आशीर्वादित किया है, और इस जीवन में हमें हमारी बहुत केयर करने वाले और हमसे बहुत प्यार करने वाले पप्पा जी है, इसलिए प्रभु का धन्यवाद देता हूँ. हैप्पी फादर्स डे पप्पा. We love you. Let it rejoice. Let it rejoice. And glad in it. Glad in it. Psalm 180. 24. Happy Father. Happy Father Day to all father. जिसे पिता अपने बालकों पर दया करता है, वैसे ही यहोवा अपने डरवेयों पर दया करता है. वचन संहिता 103:30. Happy Father's Day to all fathers. वडील. वडील हा शब्द किंवा नाव हे आपण वेगवेगळ्या भाषेत उच्चार करीतो, पण वडिलांचं प्रेम कधीही कमी होत नाही. वडील नेहमी आपल्या पाठीशी असतात. नेहमी त्यांचं लक्ष आपल्यावर असतं. आपल्याला काही इजा झाली तर त्यांना सुद्धा दुखावतं. तसेच आपल्या लहान लहान आनंदात त्यांना सुद्धा आनंद होतो. वडील ही अशी एक व्यक्ती आपल्या जीवनात आहे जी परिस्थिती नसता तरीही आपल्या इच्छा व आकांक्षा पूर्ण करण्याकरता काळजी करतात. वडील आपल्या जीवनात खूप मोठा रोल निभावतात. लहान असताना चांगले शिक्षक, तर मोठे झालो तर चांगले मित्र. खरोखर वडिलांचे साथ असलं तर आपण हे जग सुद्धा जिंकू शकतो. वडिलांची जागा कोणीही घेऊ शकत नाही, कारण ते व्यक्ती आपल्याला आपल्यापेक्षा जास्त ओळखतात. पप्पा, तुम्हाला आणि चर्चच्या सर्व वडिलांना हॅपी फादर्स डे. Happy Father's Day, Daddy. God bless you. We love you a lot, Daddy. We thank you for everything that you have done for us and for all the love and support that you have given us. We continue to pray for you, for your long life and for your good health. A very happy Father's Day on behalf of Jeremiah to his Ajoba also. Papa, wish you a very happy Father's Day. You are an inspiration to me, and I follow the path shown by you always. You have taught us to be independent, to be bold, and to respect your parents. And Father, today I take that as an example. Thank you for bringing us up in the best way you could. We love every moment and cherish every moment with you. Wishing you a very happy Father's Day. Also, wishing all the fathers from our church a very happy Father's Day. Happy Father's Day, Papa. सगळ्या वडिलांना आमच्याकडून Happy Father's Day. सभी पिताओं को हमारे तरफ से Happy Father's Day. Happy Father's Day to all the fathers. Happy Father's Day, Papa. सगळ्यांना प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आज आम्ही अनुवाद याचा पहिला अध्याय आणि 31वे वचन वाचू. त्याच्यामध्ये दिले आहे, तिकडे तसेच या रानातल्या वाटचालीतही माणूस आपल्या मुलाला जपून नेतो, तसे त्याने तुम्हाला येतपर्यंत सांभाळून आणले.
देवाचं धन्यवाद देतो, आज फादर्स डेच्या निमित्त आम्हाला इथं जमा केलेला आहे आणि देवाच्या वचनामध्ये जसं दिलेलं आहे आजपर्यंत आम्हाला इथपर्यंत सांभाळून आणलेलं आहे देवाने. आणि तसेच आमचे वडील त्यांनी पण आम्हाला इथपर्यंत चांगल्या रीतीने सांभाळलेलं आहे. आयुष्यभर आम्हाला चांगलं जे काही वस्तू लागत होती ते पुरवलेली आहे. तर नुसतं त्याच्यासाठी नाही, पण आम्हाला शिस्तीमध्ये पण ठेवलेलं आहे. म्हणून मी देवाचे धन्य देतो. आजच्या फादर्स डे निमित्त सर्व मंडळीतल्या सर्व लोकांना आम्ही विश करू इच्छितो. हॅपी फादर्स डे. सर्वांना प्रेज द लॉर्ड. जसा बाप आपल्या मुलावर ममता करीतो तसाच परमेश्वर त्याच्या भय धरणाऱ्यावर ममता करीतो. स्तोत्र संहिता 103:13. My dad is best dad. My dad is best dad. हॅपी फादर्स